वायरिंगचा वापर केलेला आहे आणि 4 बॅटन होल्डर आणि 200 वॅटचे 4 लॅम्प आणि 4 2 वे स्विच आणि याच्या खाली हे ही टनल वायरिंग आहे. यात एक स्विच चालू केला की 2 लॅम्प चालू होते. परत हा स्विच चालू केला की हा मागचा बंद होतो आणि समोरचे 2 चालू होते. म्हणजे आपण जिथं उभं आहे तो एक आणि त्याच्या समोरचा चालू होतो आणि जो मागचा आहे तो बंद होतो. याला 250 वरती आहे पॅरलल. आणि याचा उद्देश हा आहे की समोर चालू करत गेलं की मागचं बंद होतो, कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटी वाचवायची असते. हां, नेक्स्ट. आज याचा पर्पज काय आणि हे कुठं वापर कुठं केला जातो याचा? ह्या वायरिंगचा टनलमध्ये उपयोग केला जातो आणि बोगदा वायरिंगसाठी सुद्धा वापरला जातो. जी वायरिंग जमिनीच्या आतून केली जाते ती वायरिंग अंडरग्राऊंड केली जाते बा. हां. ओके. याच्यात किती MM ची वायर वापरू शकतो आपण? त्याच्या करंट आणि व्होल्टेज किती आहे, त्याचा बल्ब किती आहे, त्याच्यानुसार आपण आपल्या गरजेनुसार किंवा त्याच्या रिक्वायरमेंटनुसार वापरू शकतो का नाही? रिक्वायरमेंटनुसार. व्हेरी गुड. अजून काय याचा मेन कोणत्या इंडस्ट्रीज किंवा रेल्वेसाठी किंवा अजून कुठं वापर होऊ शकतो? ह्या वायरिंगचा आपण कुठं वापर करू शकतो? एक तर तुम्ही सांगितलं बुवा टनेलमध्ये वापरली जाते. मग टनेल व्यतिरिक्त अंडरग्राऊंड कामासाठी पण वापरले जाते. हां, ज्या ठिकाणी कुठं मायनिंग आहे किंवा डिफेन्समध्ये मोठे आपले जे ॲम्युनिशन्स स्टोअर करतो किंवा काही मोठे जे शेड आहेत की ते जे समजा 500-200 मीटर लांबीचे आहेत, त्या ठिकाणी पण याचा वापर होऊ शकतो का नाही होऊ शकतो?